नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांतजी दिवे यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। या अंतिम सामन्यासाठी उपस्थित झालेले नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अहिल्यानगर विरुद्ध कोल्हापूर असलेला रंगलेला हा सामना ना किस्मत पर ना हालात पर भरोसा है, चैंपियन वही टीम होगी जिसका खुद पर भरोसा है। युवा नेते अतुलजी भोळे यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी व्हीएन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांचं सह्याद्री वंश तर्फे सहर्ष स्वागत करतो। कोंडाजी मामा आव्हाड यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। दोनही महाअंतिम सामने आपण मैदानामध्ये बघतोय। पुरुष व महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा मैदान क्रमांक 6 आणि मैदान क्रमांक 5 वर चालू असलेल्या या महाअंतिम लढती नक्कीच प्रेक्षकांनी अतिशय मैदान डोक्यावर घेतलेलं आहे। पण बघतोय प्रत्येक रेडला प्रत्येक पकडीला मजबूत अशी दाद सर्व प्रेक्षकांकडून दिली जाते। अहिल्यानगर की बहुतेक लेकिन कोल्हापुर ने यहाँ पे दिखा दिया है फिर से एक बार। तीन 2 असा हा स्कोर झालेला आहे। अहिल्यानगर आणि कोल्हापूर 3-2। सन्माननीय कोंडाजी मामा आव्हाड यांचा काल जन्मदिवस होता। सर्व आयोजकांच्या वतीने तसेच उपस्थितांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। ग्राउंड मध्ये काही प्रेक्षक उभे असतील तर त्यांनी बसून घ्या खाली। चार 2 असा स्कोर झालेला आहे। चार 3 अहिल्यानगर 4 कोल्हापूर 3। रंगतदार सामना असा आपल्याला बघायला भेटतोय।
मैदान क्रमांक 6 वर चालू असलेला मुंबई उपनगर विरुद्ध मुंबई शहर हा सामना अतिशय अटीतटीचा होतोय. 27-19 स्कोर बोर्ड आपण बघतोय. मध्यान्नाची वेळ झालेली आहे. अजूनही अर्धा डाव बाकी आहे. अर्ध्या डावात कोणता संघ ठरणार शिवचषक राज्यस्तरीय 73वी कबड्डी स्पर्धा या शिवचषकाचा मानकरी येणारे अर्धे सत्र आपल्याला दाखवणार. 4-4 असा स्कोर झालेला आहे. अहिल्यानगर 4 आणि कोल्हापूर 4. दोन्ही संघांकडनं एक सुंदर असा खेळ. कुठलीही घाई न करता विचारपूर्वक असा हा दोन्ही संघांकडनं सामना खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. जशास तसं प्रत्युत्तर दोनही संघांकडून दिलं जात आहे. आपण बघतोय सतत स्कोर बोर्ड हा बरोबरीने चालतोय. अहिल्यानगर 5 कोल्हापूर 4. बरोबरीत चाललेला हा सामना कोल्हापूर आणि अहिल्यानगर 5-all आपण हा स्कोर बोर्ड मैदानामध्ये बघतोय. 5-5 स्कोर झालेला आहे. पुन्हा एकदा ये मैदानात जे कोणी उभे आहेत कृपया मैदानामध्ये असलेले कृपया खाली बसून घ्यावे. प्रेक्षकांना दिसत नाहीये. कृपया विनंती असणार आहे. मुख्य व्यासपीठासमोरील सर्व जी गर्दी आहे किड्स अकॅडमीचे सन्माननीय शेख सर त्याचबरोबर नीती दवे मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असणार आहे. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. वारावर पलटवार केला जातोय. कोल्हापूर अहिल्यानगर मैदानामध्ये आग ओकतायत. संपतजी आव्हाड साहेब स्टेजकडे संपर्क साधायचा.
समोर उभे असलेले कृपया खाली बसावे, नाही तर प्रेक्षक गॅलरीमध्ये जायचे. कृपया विनंती आहे, स्टेजवरील कोणालाच दिसत नाही. महत्वपूर्ण असा सामना चालू. मैदानावर संघर्ष करणारेच विजेते ठरतात, घाम गाळणारेच इतिहास घडवतात. आजही तीच जिद्द, तोच जोश मैदानात घेऊन उतरले आहेत हे चार संघ. एकमेकांसमोर भिडतायत आणि नक्कीच शिवचषक हे सर्वांचंच लक्ष असणार आहे. या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे अशा आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक महापौर सौ हिंगवरीताई आडके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या नमो क्रीडा नगरीमध्ये ताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उदयभाऊ सांगळे व सर्व मित्र परिवार, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, सह्याद्री युवा मंचच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या नाशिकच्या प्रथम नागरिक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी ताईंना विनंती करतो की महापुरुषांचं आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करायचं आहे. शीतलताई सांगळे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. शीतलताई सांगळे यांनी स्टेजवर यायचं आहे. नाही, सुरू करा, तोपर्यंत सुरू करा. आपल्या या ठिकाणी सिन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामरे साहेब यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्या शुभ हस्ते महापौर हेमगौरीताई आडके यांच्या शुभ हस्ते या महापुरुषांचं या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे. आजच्या या अंतिम सामन्याचं आपण दीप प्रज्वलन करून या नमो क्रीडा नगरीचं आपण या ठिकाणी उद्घाटन करत आहोत. फायनल मॅचेससाठी, अंतिम सामन्यांसाठी आज आपल्याला लाभलेले पाहुणे सन्माननीय नाशिकच्या महापौर आदरणीय हिंगवरीताई आडके, नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे, त्याचप्रमाणे भामरे साहेब, डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनजी सदगीर, अशा या दीप प्रज्वलनानंतर आपल्या या नमो क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेल्या या 73व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आता मी आयोजकांना विनंती करतो, उदयभाऊ सांगळे यांना, की त्यांनी, शीतलताई सांगळेंना विनंती करतो की त्यांनी महापौर हिंगवरीताई आडके यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. शीतलताईंना आणि उदयभाऊंना विनंती करतो की त्यांनी महापौर ताई यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. हॅलो, प्रशांत भाऊ दिवे यांचा सत्कार उदय भाऊंनी करायचा आहे. बरं, हर्षवर्धन भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रशांत भाऊ दिवे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मी उदय भाऊंना विनंती करतो की भामरे साहेबांचाही आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे.
बाबरे साहेबांचा सत्कार उदय भाऊ यांनी करायचा आहे. अगदी सावधगिरीने खेळ चाललेला आहे. अहिल्यानगर 8 कोल्हापूर 7 आणि महिलांचा सामना मात्र या ठिकाणी उपनगर संघाकडे झुकले दिसतोय आणि 2026चा विजेता संघ आपल्याला महिलांचा बघायला मिळतोय. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. सुंदर खेळ मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. मी शीतलताईंना विनंती करतो की त्यांनी नीतीदेव मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. व्यासपीठावर ते बसलेले आहेत. देव मॅडम आपल्याला विनंती, कृपया आपण सत्काराकरता समोर यावं. शीतलताई आपल्याला सन्मानित करताय. मी हेमगौरीताईंना विनंती करतो की त्यांनी नीतीदेव मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. किड्स अकॅडमी स्कूल यांचे ते संचालक आहेत. आजच्या प्रमुख पाहुण्यासह हिमगौरीताई आडके आहेर, महापौर नाशिक महानगरपालिका. कोंडाजी मामा वाड आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. डॉक्टर प्राणेश सानपजी आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. सामना बरोबरीला 9 ऑल. 9 गुण दोन्ही संघांकडे. रामदासांना भरके आणि एकनाथजी सानप आपण या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. राहुल भाऊ बिन्नर यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी जी आता कोणाची नावं घ्यायची. स्कोर अटीतटीचा सामना. अहिल्यानगर 9 कोल्हापूर 10. जल्लोष, आनंद आणि उत्साह याचं नाव कबड्डी. आणि हे सर्व आयोजन सह्याद्री वामन, सह्याद्रीचे शिलेदार आणि उदय भाऊ सांगळे यांच्या टीमचं अप्रतिम आयोजन आणि नियोजन. सध्या
डोळ्याचे पारणे फेडणारे कबड्डीचे सामने आपण पाहिलेत। यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आहे आपल्याकरता। स्कोर 10 ऑल 10 ऑल। मैदानावर अतिशय संघर्षपूर्ण लढत बघायला मिळते। संघर्षाशिवाय इथे कुणाला मुकुट मिळत नाही, मैदानावर लढल्याशिवाय कोणी जिंकत नाही। आणि जे लढायला जन्माला आलेत ना ते दोन संघ कोल्हापूर आणि अहिल्यानगर यांना आपण मैदानामध्ये बघतो। सन्मान्य कोंडाजी मामा आव्हाड यांचा आपण सन्मान केलेला आहे, त्यांचंही इथे मनपूर्वक स्वागत असणार आहे। ये कबड्डी नहीं आसान, आग का दरिया है और डूब कर जाना है। ज्या संस्थेचं आपल्याला मैदान मिळालं आहे ती क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था। या शिक्षण संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य कोंडाजी मामा आव्हाड या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे। सन्मान्य किरण जाधव साहेब इकडे यायचंय मंचावर। किरण जाधव साहेब, सन्मान्य रामदासजी अण्णा भरके प्रगतशील शेतकरी, एकनाथ भाऊ सानप कांदा व्यापारी यांचंही मनपूर्वक स्वागत। गेल्या 6 दिवसापासून आपल्या आवाजाची बुरळ घालणारा CSS साऊंड या ठिकाणी सगळ्यांचं मनोरंजन करतो आणि त्याबरोबर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि हा आवाज बुलंद या साऊंड सिस्टीमचा अगदी आपणच नाहीत तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे कलाकार सुद्धा खूप खुश होऊन गेलेले साऊंडवर। सिन्नर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मान्य हेमंत नावाचे यांचंही इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे। मैदानावर आपण बघतोय अहिल्यानगर आणि कोल्हापूर सामना अतिशय अतितटीचा होतोय। प्रेक्षकांनो तयार राहा, कारण मैदानात वादळ आलं आहे। संघर्ष हा आपण मैदानात बघतो आहे आणि हा संघर्ष कोणता संघ भारी ठरणार हे काही वेळातच आपल्याला दिसणार आहे। बारा बलुतेदार महासंघ यांच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीरजी साहेब यांचा विशेष सन्मान केला जातोय। हॅलो हॅलो, मी पैलवान सदगीर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मैदानावर यायचंय। हा सत्कार झाल्यानंतर कृपया खाली यावं। बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचा सन्मान केला जातोय। सर्व 12 बलुतेदार महासंघाचे सर्व सदस्य आपण बघतोय उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने एक विशेष सन्मान डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा अभिमान यांचा केला जातोय। शिवचषक 73वी राज्यस्तरीय
कबड्डी स्पर्धा या कबड्डी स्पर्धेचा पुरुष गटातील महाअंतिम सामना आपण मैदानावर बघतोय. अतिशय कडवी अशी झुंज दोन संघांदरम्यान बघायला मिळते. अहिल्यानगर विरुद्ध कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर महाराष्ट्र अशी ही लढत आपण मैदानामध्ये बघतोय. आणि काय हा सामना होतोय मित्रांनो. प्रत्येक रेड मैदान तापवते, प्रत्येक पकड ही मैदान तापवते. आणि बघा हा प्रेक्षकांचा उत्साह, प्रेक्षकांनी अतिशय मैदान डोक्यावर घेतलेलं आहे. काय तो सामना होतोय, काय ती लढत. मैदान तापवणारा संघर्ष आपण मैदानामध्ये बघतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो अहिल्यानगर आणि कोल्हापूर या दोन संघांसाठी. सामना मध्यांतरात थांबलेला आहे. मध्यांतरचा स्कोर प्रेक्षकांच्या करता स्क्रीनवर हॅलो. आपल्याला बघायला मिळते. पैलवान कृपया लवकर खाली या. पैलवान अंतिम पुकार, चला लवकर. या ठिकाणी आपले डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सतकीर ही आपली शान आहे. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सह्याद्री क्रीडा मंचाच्या वतीने या ठिकाणी सिन्नरकरांच्या वतीने पैलवानांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी माननीय महापौर हिमगौरीताई अडके यांना विनंती करतो की आपण या आमच्या या पैलवानांचा सत्कार करावा आणि हॅट्रिक करता त्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. पैलवान हर्षवर्धन सतकीर. नुकताच या ठिकाणी 12 बरोदेदार या संघटनेकडनं हर्षवर्धन सत्कीर यांचा सत्कार कोंडाजी मामा आव्हाड. भामरे साहेब कृपया आपण इकडे या. पांडे सर, मोहनांना आपण इकडे या. नाशिक शहरातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संदीपजी आव्हाड साहेब येथे उपस्थित झाले. त्यांचेही मनपूर्वक आभार असणार आहे. बोल बजरंग बली की जय भोले, जय शिवाजी. यानंतर आपल्या या सिन्नरकरांना हा नेहमी आस्वाद देणारे उदय सांगळे आयोजक यांचं आणि शीतलताई सांगळे यांचं या ठिकाणी सत्कार माननीय महापौर ताई या ठिकाणी करतील. माननीय उदय सांगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी महापौरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. शीतलताई सांगळे आणि उदयजी सांगळे. चला पटकन इकडे आणा. इथं उभं राहा, सांगतो ना रे. चला लवकर. उदय चला लवकर या. पहिलवान इकडे या. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला धापार.
जुन्नाते परेश जुन्नाते यांनी इथे पुढे परेश भाऊ जुमनाके सुप्रसिद्ध चित्रकार, हरिभक्त परायण त्याचबरोबर पैलवान क्षितिज सातपुते याचाही आपण सन्मान करणार आहोत. तर उदय भाऊंना विनंती आहे की एशियन गोल्ड मेडलिस्ट पैलवान क्षितिज हॅलो सातपुते एक मिनिटात या आपल्या सर्व खेळाडूंना माननीय महापौर शुभेच्छा देत आहे. पंचांना विनंती आहे, मोजून 1 मिनिट द्या. माननीय महापौर अडकेत आहे. आज इथे एवढा उत्साह बघून खरं तर सगळ्यांनाच असं वाटत आहे की 1 मिनिटाचा सुद्धा वेळ वाया न घालवता हा पूर्ण सामना बघितला पाहिजे. पण तुम्हा सगळ्यांना शिवचषक आणि नमो नगरी करता खूप खूप शुभेच्छा. आपल्या उदयदादांनी आणि त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे. सर्वच आयोजक पदाधिकारी आणि कबड्डी संघ दोन्ही आता जे लढताय त्या सगळ्यांना ह्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तिकडे महिलांचा संघ देखील निवडून आला आहे, त्यामुळे तुम्हाला देखील पुढील प्रवासासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. या सामन्यांमध्ये आपण खरं तर युवामध्ये एक उत्साह निर्माण करतो, ऊर्जा निर्माण करतो आणि अशाच पद्धतीने खेलो इंडिया खेलो ह्या ब्रीद वाक्याचं एक दर्शन ह्या कबड्डी सामन्यामध्ये आपण पाहतोय. आणि नक्कीच या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या हर्षवर्धन दादांचं मी ते अभिनंदन करते. धन्यवाद. यानंतर पैलवान हर्षवर्धन सदगीर शुभेच्छा देतात. 1 मिनिट. या ठिकाणी आलेल्या सर्वच कबड्डीतील खेळाडू तसेच कबड्डी कुस्तीप्रेमी सर्वांचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद आहे. नक्कीच उदयभाऊंनी या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून एक कबड्डीच्या खेळाडूंना एक मोठं प्रोत्साहन या ठिकाणी देण्याचं काम केलंय. भाऊंच्या मार्फत एवढंच बोलतो की यानंतरही कबड्डी खेळाडूला असेच प्रोत्साहन आपल्या मार्फत मिळावे आणि कबड्डी खेळ आपल्या एक लाल मातीतलाच खेळ आहे, तो महाराष्ट्राचा खूप उंचीवर गेला पाहिजे एवढंच बोलतो. पुन्हा एकदा भाऊंचे कबड्डीचे खेळाडू तसेच मला या ठिकाणी बोलून जो सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. पंचांना विनंती, खेळ सुरू करा. या ठिकाणी कोल्हापूरच्या संघाच्या मागे ज्या का खुर्च्या काढण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्या संयोजकांना विनंती आहे, इथं खुर्च्या आणून द्या. कोल्हापूर संघाच्या मागे कृपया खुर्च्या आणून द्या. समोरचे जे कोणी आहे त्यांनी खाली बसायचंय, कृपया विनंती आहे. गॅलरीतील प्रेक्षकांना दिसत नाही, आपण कृपया खाली बसून सामना बघायचा आहे. अहिल्यानगर आणि कोल्हापूर यांचा मैदानात सुरू आहे थरार. कबड्डी कबड्डी म्हणत चाललाय खेळ जोरदार. आज भिडत आहे हे 2 जबरदस्त संघ आणि कोण ठरणार विजेता हे पाहणं आहे रोमांच. समोरील कृपया खाली बसावी. समोरील समोर जे उभे असलेले कृपया खाली बसा, कृपया विनंती आहे. महत्वपूर्ण सामना आहे, सर्व प्रेक्षक सामना बघण्यासाठी आलेले आहेत. कृपया विनंती, आपण
मजबूत पकड बघायला मिळाली अहिल्यानगर संघाकडून. कोल्हापूर अहिल्यानगर दोनही मातब्बर संघ अनेक मातब्बर संघांना हरवून अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत आणि अंतिम फेरीमध्ये आम्ही का आलोय याची प्रचिती दोनही संघ आपल्याला मैदानामध्ये देताना दिसत आहे. अहिल्यानगरचा संघ आपण बघतोय मुसंडी मारताना, परंतु कोल्हापूर संघ सांगतोय आम्हीही काही कमी नाही, आम्ही सर्व मातब्बर संघांना हरवून हे मैदान गाजवायला आलोय. नाशिक महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक माननीय दिनकर अण्णा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन त्याचबरोबर सह्याद्री यांच्या वतीने माननीय महोदयांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर माननीय महोदयांना विनंती असणार की आपण चालू असलेला अंतिम सामना मैदानामध्ये जाऊन बघायचा आहे. सन्मान्य दिनकर अण्णा पाटील, माननीय नगरसेवक नाशिक महानगरपालिका, शिवचषक 73वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या कबड्डी स्पर्धेला अंतिम दिवशी भेट देण्यासाठी माननीय महोदयांचं आगमन झालेलं आहे. ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या मेहनतीने पार होताना दिसतो ते सन्माननीय समाधान गीते साहेब आणि त्यांची संपूर्ण स्वयंसेवकांची टीम यांनी नक्कीच संपूर्ण 6 दिवस नाही म्हणता येत, कारण स्पर्धा चालू होण्या अगोदर आणि स्पर्धा संपल्यानंतरही त्यांची टीम संपूर्ण टीम मेहनत घेणार आहे. नक्कीच त्यांच्या मेहनतीला सलाम करूया आणि आभार व्यक्त करूया. आपण बघितलं मैदानामध्ये काही भगिनी आपल्याला या मॅचला या मैदानाला नमन करताना दिसून आल्या. नक्कीच ज्या खेळाने आपल्याला नाव दिलं, ज्या खेळाने आपल्याला सन्मान दिला, ज्या मातीने आपल्याला नाव दिलं त्याचे उपकार म्हणून त्याचं दर्शन घेताना आपण त्यांना बघितलं. नक्कीच कौतुकास्पद आणि अतिशय मनमोहक असं दृश्य मैदानामध्ये बघायला मिळालं. कोल्हापूर की अहिल्यानगर कोण ठरणार शिवचषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा विजेता हे येणारे काही क्षण आपल्याला सांगणार आहेत. परंतु मैदान कोल्हापूर म्हणताय आम्ही अजून सामना सोडलेला नाही, आमच्यातही आहे जिद्द आणि नक्कीच या स्पर्धेचा विजेता होण्यासाठी आम्ही ही पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. आणि नक्कीच या पकडीमध्ये कोल्हापूर संघाचे संपूर्ण इरादे आपल्याला बघायला मिळत आहेत. कमबॅक करताना कोल्हापूरचा संघ आपण मैदानामध्ये बघतो. दोन एप्रिल ते 6 एप्रिल एकूण 5 दिवस चालणारी ही स्पर्धा भरवणं काही सोपं काम नाहीये. मी विशेष आभार मानेल ते नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सह्याद्री मंच
त्याचबरोबर सन्मान्य उदयभाऊ सांगळे यांचं. आपण जर बघितलं क्रीडा क्षेत्रामध्ये फार मोठं नाव असलेलं सन्मान्य उदयभाऊ सांगळे स्वतः खेळाडू आणि खेळाडूंसाठी काहीतरी करण्याची कायमची मनात असलेली जिद्द त्यांना ही स्पर्धा भरवण्यामध्ये रोखू शकली नाही. पण बघतोय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला केलेली सुरुवात आता राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. सिन्नरमध्ये सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी नावाने नव खेळाडूंसाठी त्यांनी अतिशय सुयोग्य अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. राजर्षी शाहू महाराज तालीम या तालिमीमध्ये एकूण 50 मल्ल प्रशिक्षण घेत आहेत आणि इतरही खेळांमध्ये फार मोठं योगदान सन्मान्य उदयभाऊ सांगळे यांचं आहे. कानडे समाज सुधारक संघ यांच्या वतीने पैलवान डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन दादा सदगीर यांचा सन्मान केला जाणार आहे. संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे सन्मान्य अध्यक्ष राहुलजी हरिभक्तपरायण राहुल महाराज साळुंके यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. सर्वात प्रथम आम्ही त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. महाअंतिम सामना आपण मैदानामध्ये बघतोय. प्रेक्षकांनी मैदान अतिशय डोक्यावर घेतलेलं आहे. सामना तापलेला आहे, मैदान तापलेला आहे. अहिल्यानगर कोल्हापूर संघ एकमेकांशी भिडत. पुरुष गटाचा सामना संपल्यावर ताबडतोब त्या ठिकाणी बक्षीस समारंभ होणार आहे. पहिला महिलांचा बक्षीस समारंभ आणि त्यानंतर पुरुषांचा बक्षीस समारंभ सामना संपल्यावर ताबडतोब होणार आहे. चारही संघांनी या ठिकाणी येऊन थांबायचे आहे. महिला संघ पुणे पुरुष आणि रायगड पुणे आणि रायगड या संघाने केंद्राकडे जायचे आहे. पुणे आणि रायगड या पुरुष गटातील संघाने मैदानात जायचे आहे. महिला गट मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, रत्नागिरी याही संघांनी केंद्राकडे उपस्थित राहायचे. महिला गट
मुंबई उपनगर पुणे मुंबई शहर रत्नागिरी या चारही संघांनी क्रीडांगणाला उपस्थित राहायचे आहे. पुरुषामध्ये पुणे आणि रायगड याही संघांनी क्रीडांगणाला उपस्थित राहायचे आहे. चला संघनायक पुणे पुरुष गट आणि रायगड आपण क्रीडांगणाला. भाजप प्रवक्ते सन्मान्य अजित साहेब चव्हाण यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. महिला गट त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. मुंबई उपनगर पुणे मुंबई शहर रत्नागिरी सर्व संघांनी क्रीडांगणाला जायचं आहे. महिला गट सर्वप्रथम मैदानात थरार आपण अनुभवतोय. कोल्हापूर विरुद्ध अहिल्यानगर या स्पर्धेचा महाअंतिम सामना 73वी राज्यस्तरीय पुरुष व कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा. नक्कीच सिन्नर नगरीला मिळालेला हा बहुमान संपूर्ण सिन्नरकरांनी सार्थ ठरवला. संघ व्यवस्थापक पुणे आणि रायगड पुरुष गट आपण व्यासपीठाच्या समोर क्रीडांगणाला जायचं आहे. महिला गट मुंबई उपनगर मुंबई शहर पुणे आणि रत्नागिरी या महिलांच्या संघाने क्रीडांगणाला जायचं आहे. आता थोडं थोडं बक्षीस समारंभ होणार आहे. आपली उपस्थिती त्या ठिकाणी हवी आहे. त्याप्रमाणे महिला गट मुंबई उपनगर मुंबई शहर रत्नागिरी आणि पुणे चारही संघाने क्रीडांगणाला जायचं आहे. पुरुष गट पुणे आणि रायगड यांनी क्रीडांगणाला जायचं आहे. सन्माननीय अर्जुनजी आव्हाड साहेब, बाळासाहेबजी आव्हाड साहेब, भाऊसाहेबजी आव्हाड साहेब, त्याचबरोबर दापूर ग्रामस्थ त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचेही मनपूर्वक आभार असणार आहे. महाअंतिम सामना आपण मैदानावर बघतोय. पुरुष गटातील कोल्हापूर विरुद्ध अहिल्यानगर अटीतचिती ही लढत आपण मैदानामध्ये बघतोय. काही क्षणातच आपल्या समोर उभा असणार आहे तो शिवचषक 73वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचा विजेता. विशेष आभार असणार आहे ते नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे विशेष आभार असणार आहे. कोणाला डॉक्टर मैदानात यायचं कृपया. डॉक्टरांना विनंती असणार आहे. काहीशी दुखापत झालेली आहे मैदानात, आपण त्वरित जायचंय. फर्स्ट एड क्रीडांगणात उपस्थित करा. 5 नंबरचा क्रीडांगण फर्स्ट एड डॉक्टर प्रकार क्रीडांगण क्रमांक 5 होता.
हॅलो चेक. शिवचषक 73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेला पूर्णत्वास नेण्याकडे ज्यांचा महत्त्वाचा रोल आहे ते नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे विशेष आभार असणार आहे. सन्माननीय जयवंशी जाधव साहेब, अध्यक्ष नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा पार पडली. त्याचबरोबर विशेष आभार असणार आहे ते सह्याद्री युवा मंच ही टीम, सन्माननीय उदयभाऊ सांगळे, सचिव नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष सह्याद्री युवा मंच, या दोनही टीमने अतिशय मेहनत घेत ही संपूर्ण स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडली. आणि या स्पर्धेचा समारोप होताना आज आपण बघतोय या स्पर्धेचा शेवटचा महाअंतिम सामना पुरुष गटातील, आपण महिला गटातील महाअंतिम सामना बघितला. मुंबई उपनगर या संघाने या स्पर्धेचं महिला गटातील विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि पुरुष गटातील अंतिम सामना आपण मैदानामध्ये बघतोय. कोल्हापूर विरुद्ध अहिल्यानगर. कोण संघ या चषकाचा मानकरी ठरणार हे येणारे काही क्षण आपल्याला दाखवणार आहेत. प्रेक्षकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण 5 दिवस स्पर्धेला दिला. या स्पर्धेला अतिशय अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी संपूर्ण 5 दिवस आपण सर्व सिन्नरकरांच्या भेटीला आली. आणि नक्कीच संपूर्ण सिन्नरकरांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला आणि सांस्कृतिक महोत्सवाला दिला. त्याबद्दल सर्व क्रीडा रसिकांचे आणि रसिकांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. अंतिम लढत आग ओकते. महिला कोणता संघ बाजी मारणार? मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, रत्नागिरी या 4 संघांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. महिला गट, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, रत्नागिरी या 4 संघांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. पुरुष गट ठाणे, मैदानावर आपण बघतोय या शिवचषकाचा मानकरी ठरलेला मुंबई उपनगर या संघातील सर्व खेळाडू मैदानावर दाखल झाले. मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई शहर या दोनही विजेत्या आणि उपविजेत्या संघांचं हार्दिक अभिनंदन असणार आहे. नक्कीच आपण अतिशय सुंदर असा खेळ केला आणि नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकली. त्याबद्दल दोनही संघांचे हार्दिक अभिनंदन असणार आहे.
आपण बघतोय कोल्हापूरचे खेळाडू मैदानामध्ये संघर्ष करताना आपण बघतोय विजयासाठी चाललेला हा संघर्ष, या संघर्षामध्ये कोण बाजी मारणार? रायगड आणि पुणे या पुरुष गटाच्या संघाने सुद्धा क्रीडांगणात यायचं. रायगड आणि पुणे आपणही क्रीडांगणात या. पुरुष विभाग रायगड आलेले पुणे संघ क्रीडांगणात या. पुरुष गट पुणे संघ, महिला गट पुणे संघ क्रीडांगणात आला. रत्नागिरी रत्नागिरी मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी आणि पुणे. रत्नागिरी पुणे नाही आहे महिलांमध्ये. रायगड इथे आलेला आहे. पुणे रायगड संघ आलेला पुणे पुरुष गट. त्याला मैदानात चला, स्टेजच्या समोर आपण यायचं आहे. संघनायक पुणे महिला, संघनायक रत्नागिरी महिला. रत्नागिरी आल्या कधी? रत्नागिरी आले. ओके रत्नागिरी आले. पुणे महिला आणि पुणे पुरुष क्रीडांगणात. पुणे महिला आणि पुणे पुरुष. पुणे महिला पुणे पुरुष विभाग आपण स्टेजच्या समोर या. पुणे महिला पुणे पुरुष दोन्ही संघाला पुकारण्यात आलेला आहे. आपण अजूनही क्रीडांगणात आलेला आहे. स्टेजच्या समोर जे 2 नंबरचं क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणाला यायचं. चला पुणे महिला आणि पुरुष क्रीडांगण क्रमांक 2च्या इथे चला. या महाअंतिम सामन्याचे काही मिनिटं मैदानावर शिल्लक आहेत आणि या काही मिनिटांनंतर या स्पर्धेचा, या शिवचषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पुरुष गटाचा विजेता संघ कोण ठरणार ते येणारे काही मिनिटं आपल्या समोर घेऊन येणार आहेत. पुणे महिला पुणे पुरुष दोन्ही संघ या ठिकाणी आलेले नाहीत. स्टेजच्या समोर क्रीडांगण क्रमांक 2 आहे त्या ठिकाणी आपण करायचं आहे. पुणे पुरुष आणि पुणे महिला. चला लवकर. हा पुणे महिला पुणे पुरुष आलेला आहे. पुणे महिला चला लवकर. महिला संघ राजू डंबरे पुजारी आपण आपला संघ क्रीडांगणात घेऊन चला. डंबरे आणि पुजारी आपण आपला संघ क्रीडांगणात उपस्थित करा. महिला संघ पुरुष संघ आलेला आहे. सामना आता अतिशय निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. प्रत्येक गुण या क्षणाला दोनही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मुख्यत्वे करून कोल्हापूर संघाला हा प्रत्येक गुण या क्षणाला महत्त्वाचा ठरणार आहे. ते नक्कीच जो संघ या मैदानात जास्त संघर्ष करेल, जो संघ या मैदानामध्ये चित्त दाखवेल, तोच संघ आज ठरणार आहे या शिवचषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा मानकरी. पण बघतोय अतिशय जोरदार अशी टक्कर दोनही संघांमध्ये मैदानात बघायला मिळते.
परंतु जो संघ मेहनत करणार, जो संघ संघर्ष करणार, जो संघ जिद्दीने लढणार, तो ठरणार आहे या चषकाचा मानकरी. महिला पुणे संघ आपण अजून क्रीडाकडे आला नाही. महिला पुणे संघ पुजारी मॅडम आणि राजेश धमनरे आपला संघ क्रीडाकडे देऊन दिला. महिला पुणे संघ जय जय महाराष्ट्र